स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इथं माझा संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. तर इथं आमच्या घरी तर असं आहे, सगळ्यांची आवड वेगवेगळी आहे. तर त्यामुळे वेगवेगळं करण्यात असा खूप वेळ निघून जातो. तर इथं चालू आहे बाबासाठी कढी करणं. तर आता अक्षय तृतीयेपासून 2-3 दिवस झाले तर त्यांची एकच चालू आहे, सकाळ संध्याकाळ कढी कर, कढी कर. मला वाटतं ह्या पॅरालिसवाल्यांचा प्रॉब्लेम आहे. एक तर एकच त्यांना दोन्ही टाईम जेवायला लागतं. तर त्यानंतर इथं त्यांचं झालं तर त्याच्यानंतर मिस्टरांसाठी आहे वड्याची भाजी. तर हे ताईनं वड्या करून पाठवल्या होत्या 3-4 किलो. तर त्यांचे ते दोन्ही टाईम खायला तयार होतात. म्हणजे काय मी ते त्यांना एवढी आवडतं, मला तर आवडत नाही आणि बाबासुद्धा खात नाही. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या भाज्या करणं चालू होतं आणि एकीकडे केलं होतं फोडणीचं वरण. तर ते याच्यासाठी केलं होतं, की सकाळचा भात राहिला होता. तर त्यामुळे आम्ही दोघी बाया म्हटलं तर ते चालू होतं. ते उरलं नाही पाहिजे तर आमचं फोडणीचं वरण केलं. कारण वड्याची भाजी आमच्या दोघीलाही आवडत नाही आणि कढीच आम्ही पण खाऊ शकतो. तर इथं बाबांसाठी आता वाढून देत होती. तर त्यांना गरम पोळ्या होत्या त्या बारीक करून दिल्या आणि त्यात कढी आणि इथं सगळा स्वयंपाक झाल्यावरही सहाराचं चालू होतं माझं तेवढ्यानं होत नाही. वरण फोडणीचं उरलं होतं तर त्यात तिला कणिक मी बाजूला काढून ठेवली होती तर त्याचेच लाटून दिलं आणि तिच्यासाठी मग त्यानंतर हे सुद्धा केलं, शेंगोळे म्हणतात आमच्या इकडे, ते टाकले त्यात वरणात आणि ते सुद्धा केले. तर त्यानंतर किचन क्लीन केली. तर हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.